उदय सामंत सर आहेत. सर काय सांगाल, हे कशा प्रकारचं बजेट होतं? विरोधक टीका करतात की फक्त निवडणुकांपुरतं हे बजेट सादर केलं गेलेलं आहे. मला विरोधकांकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता असं वाटत नाही. आजचं बजेट जे आहे हे महिला भगिनींसाठी आहे, युवा वर्गासाठी आहे, वरिष्ठांसाठी आहे आणि विशेषतः ज्याच्यामुळं आपण 2 वेळेचं जेवतो त्या शेतकरी बांधवांसाठी आहे. त्यांच्या 7 हॉर्सपावरपर्यंतच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय या महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे आणि म्हणून मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून मी एकनाथ शिंदेसाहेबांचं, देवेंद्रजींचं आणि अजितदादांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. लाडकी बहीण तसंच लाडका भाऊ देखील योजना आणावी असं उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. मला असं वाटतं की शब्दच्छल करून आणि शब्दाच्या कोटी करून कोणाचं पोट भरत नसतं. जी योजना युवकांसाठी मंजूर केलेली आहे त्याच्यासाठी हजारो कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, ती भावासाठी असं तरी समजावं. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न. विरोधक असं म्हणतायत की आधीच राज्यावरती कर्ज आहे आणि त्यामधून आता ह्या योजना जाहीर करत आहेत. सरकार पैसा कुठून आणणार? सरकार पैसा कशा पद्धतीनं उपलब्ध करणार आहे ह्याचं प्लॅनिंग सरकारकडे आहे, परंतु जनसामान्यांच्या योजना जाहीर केल्यानंतर कोणाच्या पोटात दुखू नये. काही लोकांनी जो नरेटिव्ह लोकसभेला सेट केलेला होता राजकीय, तो उद्ध्वस्त कदाचित या बजेटमुळे झालेला असेल आणि म्हणून हा आकांतांडव असेल. खूप खूप धन्यवाद सर सामटूशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन विक्रम सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.